नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पालघर लोकसभा चुनाव में विक्रमगढ़ डहाणू में 60% मतदान हुआ। विधायक हितेंद्र ठाकुर मतदान केंद्र पर अराजकता उत्पीड़न का लगाया आरोप। महाराष्ट्र में आज लोकसभा चुनाव के 5वें चरण में 13 सीटों पर मतदान किया गया, जहां पर पालघर लोकसभा क्षेत्र की बात करें तो यहां आज सुबह से मतदान शुरू किया गया, जिसमें सुबह से शाम 5 बजे तक डहाणू में 63.38%, विक्रमगढ़ में 62.70%, पालघर में 57.30%, बोईसर में 54.29%, वसई में 53.6% और नाला सोपारा में 44.97% मतदान किया गया। वहीं 6 विधानसभा वाले क्षेत्र में लोकसभा 2024 चुनाव में भारी मात्रा में मतदान में गिरावट देखने को मिली है। पालघर जिले में सबसे कम मतदान होने का जो आंकड़ा आया है वो नाला सोपारा का है। वहीं सबसे ज्यादा मतदान विक्रमगढ़ व डहाणू के मतदाताओं ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। ऐसे में आपको बता दें कि कई इलाकों में मतदाताओं के नाम चुनाव लिस्ट से गायब होने से मतदाताओं ने काफी नाराजगी व्यक्त की। वहीं बहुजन विकास अघाड़ी के विधायक हितेंद्र ठाकुर ने अपने परिवार के साथ विरार के उत्कर्ष स्कूल में अपने मताधिकार का प्रयोग किया। बविया के पालघर लोकसभा में उम्मीदवार राजेश पाटिल ने भी अपने परिवार में 7 मताधिकार का प्रयोग किया। साथ ही विधायक हितेंद्र ठाकुर ने कहा कि मतदान सबका पवित्र कर्तव्य है, साथ ही देश के प्रत्येक नागरिक जैसे कन्यादान करता है उसी प्रकार मतदान प्रक्रिया में भाग लेना बहुत जरूरी है। साथ ही ठाकुर ने मतदान केंद्र पर अराजकता और उत्पीड़न और तानाशाही का आरोप लगाया। सुनिए क्या कुछ कहा उप संपादक उमाकांत भारती, पालघर। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो, त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्वाचं आहे। आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा, लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात, ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काही कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात, आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो, मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। ही दुकानं बंद ठेवल्यात, कोणत्याही आहे हिशोब, हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ती त्यांचा व्यवसाय। मॉन्जिनिसवाला तो बोलतो अरे माझे केक हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय? हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद। कशा करता हे EVM पाहिजे, इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण, मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं की दडपशाही सुरू आहे? 1001%। नाही तर ही दुकानं का बंद असती, लाईट का बंद असतं आणि पाणी का बंद आहे? हा लोकशाहीचा जागर, ज्या लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि आज माझं सौभाग्य आहे या पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमच्या तमाम नेते कार्यकर्त्यांकडून मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेने मला चांगल्या प्रकारे पसंती दिलेली आहे। आणि मी खूप भाग्यशाली स्वतःला समजतो की या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये फिरत असताना, कानाकोपऱ्यामध्ये जात असताना एक माझ्याकडून खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं, अपेक्षा केलेल्या आहेत की तुम्ही एवढ्या वर्ष चांगलं ह्या प्रशासनामध्ये काम केलं असल्यामुळे तुमच्याकडे आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी मला वचन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही आजची निवडणूक एक पालघरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी भविष्याची दिशा देणारी असणार आहे। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की लोक ही माझ्यासोबत आहेत। सर, लोकांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। शेवटी हे मतदान हे पवित्र दान आहे। या दिवशी जे आपण मतदान करतोय, या मतदानाने भारताचं एक नेतृत्व तयार होते आणि देश चालवण्याची एक प्रक्रिया पूर्णपणे ह्या मतदान प्रक्रियेतून राबवत असतो आपण। आणि देशाचं एक भविष्य या मतदानाच्या माध्यमातून प्रेरित होत असते।
आणि चांगलं नेतृत्व निवडण्याचं मी प्रत्येक जनतेला मतदाराला आवाहन करतो. सार्वत्रिक निवडणूक लोकसभा 2024 मतदारसंघ पालघर यांचं आज या ठिकाणी मतदान होत आहे आणि आज मी या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदा हा मतदानाचा हक्क या ठिकाणी मी बजावला, कारण मी स्वतः लोकशाही मानतो आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण मतदान केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आज या ठिकाणी येऊन मी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे की जेणेकरून आपली लोकशाही मजबूत झाली पाहिजे. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.